विधान परिषद सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील। महोदया, शिवाजीराव गर्जे साहेब यांनी जो प्रस्ताव मांडला आहे या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे। आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकते। प्रश्न असा आहे की प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। प्रस्ताव संमत झाला, प्रस्ताव संमत झाला आहे। प्राध्यापक रामशंकर शिंदे, जरा शांत राहा, पाहिलेलं एकमत आहे, आभारी आहोत। प्रस्ताव संमत झाला आहे। प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते। याच्यानंतर माझं थोडक्यात भाषण अपेक्षित आहे। सन्माननीय रामशंकर शिंदे यांची आत्ताच काही क्षणांपूर्वी विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते। आणि ही जी निवड केली त्याच्यामध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय अजितदादा पवार आणि सर्व संबंधितांनी, नेते मंडळींनी जी त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना मी शुभेच्छाही देते। रामशंकर शिंदे यांचा संक्षिप्त परिचय जर का पाहिला तर 1 जानेवारी 1969 नंतर त्यांचं सगळं शिक्षण जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यांनी वनस्पती शास्त्रामध्ये MSc आणि BEd केलेलं आहे। शेती हा त्यांचा व्यवसाय आहे। भारतीय जनता पक्षाचं काम ते करत आहेत आणि कर्जत जामखेड या मतदारसंघामधून त्यांनी अनेक दिवस राजकीय सामाजिक काम केलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या 9व्या पिढीतील वंशज म्हणून ते सर्वांना परिचित आहेत। तसंच उपाध्यक्ष, चिटणीस, युवा मोर्चा, भाजप अहमदनगरचे चिटणीस, अहिल्यानगरचे चिटणीस, 2007 ते 2011 भाजप जामखेड मंडल ते अध्यक्ष, अशी अनेक विविध पदं करत असताना सरपंच पदापासून ते राज्यस्तरापर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे। 2009 ते 2014 ह्या सदस्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याबरोबर लोकलेखा समितीवर त्यांनी कार्य केलेलं आहे। 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली आहे आणि 5 डिसेंबर 2014 पासून त्यांनी गृह विभाग, ग्रामीण, पणन, सार्वजनिक आरोग्य व पर्यटन खात्याचे राज्यमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम निभावलेलं आहे। त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा चांगला परिचय आहे आणि विशेषतः ज्यावेळेला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यावेळेलाही काम करत होते, त्याला ग्रामीण भागातले गृहराज्यमंत्री म्हणून अनेक वेळेला त्यांना घटना घडली की ताबडतोब जाऊन भेटायचं आणि कधी न रागवता किंवा न कंटाळता त्यांनी त्या महिला विषयक निवेदनांचा पाठपुरावा करण्यात आम्हाला सातत्याने चांगलं सहकार्य दिलेले। या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मी अनेक वेळेला पाहते आणि त्यांचे जे प्रश्न असतात ते स्पेसिफिक प्रश्नाबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना याच्यावरती त्यांचा जास्त भर असतो आणि त्याप्रमाणे त्यांचं सातत्याने काम चाललेलं आहे। समाजातले जे अनेक उपेक्षित घटक आहेत त्या उपेक्षित घटकांच्या समाजाच्या बरोबर काम करत असताना त्यांनी अनेक आंदोलनात देखील सहभाग घेतलेला आहे। आजच्या निवडीच्या निमित्ताने माझी भावना आणि प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करत असतानाच खूप म्हणजे खूप उजवीकडच्या आणि डावीकडच्या, वरच्या आणि समोरच्या अशा सगळ्या लोकांना माझ्या प्रतिक्रियेबद्दल फार उत्सुकता आहे। तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते, निदा फाजलींचं एक 4 वाक्य आहेत। दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है। गम हो कि खुशी, गम हो कि खुशी, दोनों कुछ देर के साथी है, फिर रास्ता ही रास्ता है, हंसना है न रोना है। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सातत्याने दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी शिवसेनेचे यांनी मला पहिल्यांदा आमदारकी मिळाली त्यावेळेला सांगितलं होतं की मिळाली आमदारकी, पण काम करत असताना श्रद्धा आणि सबुरी याच्यावरती मी काम करत आलोय आणि त्या श्रद्धा आणि सबुरीच्या आधाराने आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य
दृश्य आणि अदृश्य, प्रेम आणि शत्रुत्व या सगळ्यामधून हे सर्व घडत असतं याची मला चांगली जाणीव आहे. पण तरी सुद्धा जोपर्यंत आमचे एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत मला कुणालाही घाबरायची गरज नाही हे मला या ठिकाणी जरूर मी सांगते, नमूद करू इच्छिते. आणि फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की नीलमताई तुम्ही वसंतराव डावखरेंची आठवण ठेवा, त्यांना कोणी दुर्बल मानत होतं का, त्यांना कोणी कमी प्रतीचं मानत होतं का, त्यामुळे तुम्ही डावखरे साहेबांचा आदर्श ठेवून काम करा. तर त्याच्यामुळे मला आता डावखरे साहेबांचा आदर्श ठेवायचा म्हणजे सगळं तर मी त्यांच्यासारखं करू शकत नाही, परंतु त्यामध्ये जे मला शक्य होईल, आता उदाहरणार्थ ते मांढरदेवीचे भक्त होते, तिथल्या जेव्हा ते मंदिरामध्ये सगळं दुर्घटना घडली तेव्हा मी मांडलं होतं की आपण तिथे जाऊन पाण्याची टाकी आणि सगळं रेस्क्यूचं काम केलं पाहिजे. ते त्यांनी ताबडतोब केलं. त्यावेळेला ते उपसभापती होते, मी साधी आमदार होते, तर त्यांनी त्यावेळेला मला बोलवून त्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी बोलवलं. त्यामुळे सगळे डावखरे साहेबांचे जे मला शक्य आहेत ते गुण माझ्या अंगामध्ये मी नक्की घेईन, स्वीकारीन. आणि दुसरं महत्वाचं राजकारणामध्ये तुम्ही कुठल्या पदावर असता त्याच्यापेक्षा कोण तुम्हाला महत्व देतं याच्यानुसार तुमचं महत्व ठरतं. आणि त्यामुळे डाव्या बाजूने मला मिळणारं महत्व असेल किंवा उजवीकडून मिळणारं महत्व असेल, याच्यामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेनुसार काम करत असताना मला जरूर असं वाटतं की हे सगळं काम नक्की हातून अजून चांगल्या प्रकारे या विधान परिषदेमध्ये घडेल. तर मी इथे माझं भाषण झालेलं आहे. प्राध्यापक रामशंकर शिंदे यांनी विधान परिषद सभापती यांनी सभापतींचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आणि त्यांना फक्त आपल्याला इथून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे आपल्याला मागच्या दाराने त्यांना आणायला लागतंय. त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करत नाहीये. आमच्या शंभूराजे शिंदेची अशी इच्छा होती की डायरेक्टच आणावं, पण त्याच्यासाठी ते सगळं आसन जे आहे ते कापायला लागलं असतं, त्याच्यामुळे ते बरोबर झालं नसतं. ते जरा तिकडे द्या, हे माझ्या बाहेर देऊन टाका. आपण बघतोय राम शिंदे यांची सभापती पदासाठी निवड झाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमतानं निवड झाली आहे. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपकडून खरं तर राम शिंदे हे इच्छुक होते आणि त्याच अनुसार आता राम शिंदेची सभापती पदासाठी एकमतानं निवड झाली आहे. हे दृश्य आपण बघतोय. बसा. नमस्कार. माननीय सभापती महोदय, सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या सभागृहाने एकमताने प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली. त्याबद्दल या सभागृहाचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो. ही जी काही आपली एक उच्च परंपरा आहे की सभापती च्या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी शक्यतोवर सर्वांनी एकमताने सभापतीची निवड करावी. या उच्च परंपरेला साजेसा निर्णय आमच्या विरोधी पक्षाने देखील घेतला. त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो.
खरं म्हणजे प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत, त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे. यापूर्वी देखील प्राध्यापक नासर फरांदे एक सर होते की ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला. रामराजे वकीलही होते आणि प्रोफेसरही होते, आणि मला विश्वास आहे की आपण तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं या सभागृहाचा कारभार चालवाल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. खरं म्हणजे सभापती महोदय, शिक्षक म्हणजे ज्ञानाची अखंडपणे प्रज्वलित केलेली ज्योत असं आपण मानतो, आणि म्हणून शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो, तो शिकतही असतो आणि तो शिकवतही असतो. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या पदावर बसल्यानंतर आपण अनेक गोष्टी या सभागृहातनं ग्रहण कराल आणि आपल्या मुखातनं अनेक गोष्टी या सभागृहाने आणि पुढच्या अनेक वर्षापर्यंत समाजाने किंवा विधानमंडळाने ग्रहण करण्याच्या या त्या ठिकाणी बाहेर पडतील. चांगले पायंडे तयार करणं ही खरं म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांची एक मला असं वाटतं महत्वाची जबाबदारी असते. त्यामुळे ती तर आपण पार पाडालच, पण विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर आपण आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास देखील मला या निमित्ताने आहे. खरं म्हणजे मी फरांदे सरांचं नाव घेतलं, त्यांच्यात आणि तुमच्यात एक साम्य असं आहे की तुमचा दोघांचाही संबंध अहिल्यानगरशी आहे, आणि एक प्रकारे विचारांचे वारसदार म्हणून या ठिकाणी तुम्ही काम करता आहात. आणि त्यासोबत याही गोष्टीचा मला आनंद आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षाच्या या अत्यंत महत्वाच्या वर्षी अहिल्यादेवींच्या परिवारातील किंवा त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या 9व्या वारसदार पिढीच्या रूपानं राम शिंदेसारखा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी बसतो आहे. एक प्रकारे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना या सभागृहाने ही वाहिलेली एक वेगळी सुमनांजली आहे असं मी या निमित्ताने समजतो. आणि संपूर्ण देशामध्ये ज्यावेळी मोगलांनी भारतीयांचं हतोत्साहीकरण करण्याकरता सर्व हिंदू मंदिरं ही नष्ट केली होती, त्यावेळी संपूर्ण देशातल्या हिंदू मंदिरांचं पुनर्निर्माण करणाऱ्या या अहिल्यादेवी होळकर होत्या. आणि म्हणून हे जे पुनर्निर्माणाचं कार्य आहे आज वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आपल्या समाजाला स्वाभिमान आणि त्या स्वाभिमानानं जगता यावं या दृष्टीनं आपण सगळे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुषंगाने त्याची शपथ घेऊन या ठिकाणी काम करतो. आणि म्हणून मला विश्वास आहे की जो बाणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आपण इतिहासात वाचलाय, त्या बाण्यानेच या सभागृहामध्ये आपण काम कराल हा मला या ठिकाणी विश्वास आहे.
सरपंचापासनं तर सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च पदापर्यंत अशा प्रकारची आपली वाटचाल ही अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची वाटचाल आहे. सामान्यातनं असामान्यत्व कसं घडतं हे आपल्याला आपल्या या संपूर्ण वाटचालीमध्ये पाहायला मिळतं. मगाशी नीलमताईंनी सांगितलं की वनस्पती शास्त्रातनं पदवी घेतल्यानंतर आपण BA केलं आणि प्राध्यापक म्हणून देखील या ठिकाणी काम केलं आहे. आणि निश्चितपणे हे सगळे अनुभव जे आपल्या गाठीशी आहेत त्याचा फायदा आपल्याला होईल. चौंडी सारखं एक गाव की जे आपल्या सगळ्यांकरता प्रेरणास्थळी आहे, त्या गावचे सरपंच म्हणून देखील आपण काम केलं आणि त्याही काळात सरपंच म्हणून आपण जे काम केलं होतं त्याचं कौतुक हे राज्य पातळीवर झालं होतं. वेगवेगळ्या योजना ज्या आपण राबवल्या होत्या त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. आणि विशेषतः आपण संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे सरपंच म्हणून ज्या प्रकारे राबवलं त्यामुळे राज्याचा प्रथम पुरस्कार हा आपल्या गावाला आणि आपल्याला मिळाला होता हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. आपण चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दूध उत्पादक सहकारी संस्था, पुण्यश्लोक मजूर सहकारी संस्था अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये काम केलं आणि ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्या त्या क्षेत्रात आपण यशस्वीतेने ते काम केलं हे आम्ही सगळ्यांनी बघितलं. भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आपण संघटनात्मक काम केलं. तिथपासनं तर भारतीय जनता पक्षाच्या विविध पदांवर मंडलापासनं जिल्ह्यापासनं तर प्रदेशापर्यंत वेगवेगळ्या पदांवर आपल्याला काम करायची संधी मिळाली. आणि विशेषतः आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा एक विशेष ठसा आम्हाला पाहायला मिळतो. आपण सगळ्यांनीच त्यांच्याकडनं प्रेरणा घेतलेली आहे आणि तुम्ही देखील त्यांच्या अतिशय जवळ होतात आणि त्यांच्याकडनं मोठी प्रेरणा आपल्याला मिळाली. किंबहुना एक सर्वसमावेशक राजकारण कसं करायचं, समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींना कशा प्रकारे मुख्य प्रवाहात आणायचं ही शिकवण तुम्हाला मुंडे साहेबांच्या माध्यमातून मिळाली. आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक मोठा ठसा हा आपल्यावर या ठिकाणी पाहायला मिळतो. 2009 मध्ये आपण नव्याने कर्जत जामखेड मतदारसंघ तयार झाला, त्याच्यामध्ये निवडून आलात. पुन्हा 2014 मध्ये आपण निवडून आलात. 2014 मध्ये निवडून आल्यानंतर आपण राज्यमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात काम केलं आणि त्यावेळी माझ्या खात्याचेच राज्यमंत्री म्हणून राम शिंदे साहेब काम करत होते. मी गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून काम करत होतो. आणि गृहराज्यमंत्री म्हणून राम शिंदेजी हे त्या ठिकाणी काम करत होते. एक जागरूक अशा प्रकारचा गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी कमी वेळामध्ये आपली प्रतिमा तयार केली.